GSचा पहिला पेपर आहे बा माझ्या हातामध्ये आत्ताचा, सकाळी झालेला जो आहे तो. आणि त्याचं विश्लेषण जसं आपण निबंधाचं विश्लेषण केलेलं आहे की आता जे देणार आहेत ते लोक आणि तुमची एक्झाम याच्यामध्ये दोन्ही दुसरं कोण नाही. 9 जानेवारी 2021 GS1चा पेपर काय काय विश्लेषण घेऊन आपल्यासमोर आलेलं जे आहे त्याचा हेतू काय आहे पा की पॅटर्न्स काय बदललेले आहेत का. आता पॅटर्नच्या लेवलला 10चे 10 आणि 15चे 10 काय बदललेलं नाही आहे. काही वेळेला 12:30चा पेपर होता पा, 12:30 काही वेळेला 8 आणि 4:30 असं केलेलं आहे, 7 आणि 5:30 केलेलं आहे. म्हणजे क्वेश्चनच्या पॅटर्नच्यामध्ये कुठलाही त्या अर्थानं गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये, पण हे पुढच्या वर्षी असेल असं नव्हे. नो पॅटर्न इज पॅटर्न, कुठल्याही याच्यामध्ये पॅटर्न नाही आहे कुठला. त्यामुळं मग समजून कसं घ्यायचं आपल्याला आणि कुठले अपेक्षित असणारे क्वेश्चन होते जे आहे ते, ह्या क्वेश्चनचं कसं आपण वर्गीकरण करणार जे आहे ते. म्हणजे याला हे सिम्प्लिफाईड वाटतं का, ओव्हर सिम्प्लिफाईड आहे का, अवघड आहे, तयार केलेल्या गोष्टी यातल्या किती आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या क्वेश्चनच्या ह्याच्याला हँडल कसं करायचं, ते क्वेश्चन्स काय प्रकारे आपण ज्याला आपण म्हणतो ना एक्झॅक्टली लिहू शकतो ज्या, या सगळ्याच्या दृष्टीनं आपण GS1चा पेपर जे आहे त्याचे 9 जानेवारी 2021 समोर घेऊन आपण घेतलेलं आहे. सोल पर्पज इज व्हेरी क्लिअर. पुढच्या याच्याला डिरेक्शन आपल्याला मिळावे आणि अभ्यासाला गती हवी. रायटिंगला काय करायला पाहिजे, रोज लिहिणं ही फुटाईल ॲक्टिव्हिटी आहे का, ह्या पेपर आपल्याला काय सजेस्ट करतो का, लिहिणं अधिक शार्प करायला पाहिजे. ह्यासारखे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न शेवटी काही झालं तरी फॉल्ट लाईनच असते. ती फॉल्ट लाईन काय आहे हे समजून घेण्याच्या दृष्टीनं आपण हा GSचा आपल्याला जे पेपर 1 म्हणलेलं आहे हिंदी आणि इंग्रजीमध्ये दिलेलं जे आहे ते 10चे 10 असं म्हणलेलं आहे. परत त्याचं आहे कॉमन आहे, पण परत सांगतो पा 10% प्लस मायनस असं जर तुम्ही पकडलं इंटरनॅशनली काय साधारणतः 10% इकडं तिकडं, म्हणजे 135 साधारणतः 165 शब्द मर्यादा जे आहे हे व्हॅलिड आहे. इकडं जर आपण म्हणलं 25 शब्द इकडं आणि 25 तिकडं. निगेटिव्ह मार्किंगचं हे सगळं पाहता तुम्हाला ते निगेटिव्ह मार्किंगला जाणार हे नक्की आहे पा. जास्त तुम्ही लिहिलेलं आहे, जास्त लेस इज मोर, कमी लिहा चालेल, पण जास्त लिहायला लागलं तर अडचणी येऊ शकतील पा. हॅविंग सेड दिस दॅट आपण आता काय क्वेश्चनचं नेचर आहे पा. म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीवर उदाहरणार्थ आता काही लोक काय म्हणतील की वर्ल्ड हिस्ट्रीवर काय प्रश्नच नाही याच्यामध्ये. पर्शियन लिटररी सोर्सेस आहेत, त्याचबरोबर 1920 आहे, मग डायरेक्ट इंटरलिंकिंग आहे, वर्ल्ड हिस्ट्री स्किप करा. आणि 13 सारखं त्यांनी मग डायरेक्ट 4-5 प्रश्न वर्ल्ड हिस्ट्रीवर काढले तर त्यामुळं 100% याच्यावरून असं कन्क्लुजन काढता कामा नये जे खूप सिम्प्लिस्टिक होईल पा की आता वर्ल्ड हिस्ट्री नाही आलेलं, आता वर्ल्ड हिस्ट्री करू नये, रिस्क आहे. जसं आता मागच्या प्रीला झालं की डायरेक्टली एकदम असे एन्शंटचे प्रश्न वाढले यावेळेला पण प्रीला, त्यामुळे प्रीचा असणारा संबंध पण काही जणांना यातला जोडता येऊ शकतो. प्रिलिमला काय विचारलेलं आणि प्रिलिमचं तुमचं इथं मेन्सला काय उपयोग आहे, प्री आणि मेन्सचं कोरिलेशन जे आहे. रिजन स्पेसिफिक जास्त प्रश्न दिसत आहेत पा. रिजन ही कॅटेगरी आणि त्याची सिंग्युलर कॅटेगरी नाही आहे. पालांचा प्रश्न जातो, दुसरा प्रश्न आहे पा स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे की त्या पाल आणि पाल डेनायस्टी जे आहे. मग पालांच्या संदर्भात काय म्हणलेलं आहे पा, मोस्ट सिग्निफिकंट फेज इन द हिस्ट्री ऑफ बुद्धिझम. म्हणजे आता हिस्ट्री ऑफ बुद्धिझम सांगायला पाहिजे. हिस्ट्री ऑफ बुद्धिझम नावाचा शब्द जर डिकोड नाही झाला तर हिस्ट्री ऑफ बुद्धिझममध्ये म्हटलं की फेजेस आहेत. म्हणजे वज्रायनापासून साधारणतः इकडं 4थ्या शतकात आहे का, आणि मग इथं तंत्र आहे का, आणि तंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला तिबेटपर्यंत जाण्याच्या मार्गाने इकडं वर गेलेलं इकडनं प्रेशर जे आहे, आणि त्यामुळे त्याचं जिओ पॉलिटिक्स ज्याला ट्रायंग्युलर स्ट्रगल म्हणलेलं आहे ते काय प्रकारचं आहे. म्हणजे हे दिसताना असं आपल्याला दिसतं की म्हणजे काय आता जसं काही विद्यार्थी म्हणतील का इथं विक्रमशिला लिहा, इथं अमुक लिहा, पण तसा प्रश्न आहे का तो. सिग्निफिकंट फेज होती, मग त्या फेजचं कॅरेक्टर काय होतं आणि मग ते ट्रेडमध्ये असण्यासाठी होतं का. बुद्धिझमचं कॅरेक्टर जे आहे ते ट्रेडशी जोडलेलं आहे. त्यातले ऑइलचे साठे करणारे ते लोक होते, ते मनी लेंडर्स होते, ते त्या सगळे ट्रेड रूट कंट्रोल ठेवणारे लोक होते. त्यामुळं हिस्ट्री ऑफ बुद्धिझम नावाची गोष्ट आहे ती तुम्ही कशी समजून घेणार आणि त्याचं कॅरेक्टर काय प्रकारे जाणार, हे एवढं सगळं 150 शब्दामध्ये. मग पोएटिक जस्टिस यातलं काय की हे सगळं करायचं आहे आणि 150 शब्दातच लिहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ॲनालिटिकल ज्याला आपण म्हणतो तशी एक फ्रेम जी आहे ती आणि पटपट पुढं जाता येणं याचं लिहिण्याचं कौशल्य आहे. मग GS इज अबाउट मोर अँड मोर अबाउट रायटिंग स्किल. हे परत आपल्याला यासारख्या प्रश्नातनं सिद्ध होतं. मग एका वेळी ते फॅक्च्युअल डिमांड करणार. गोपालापासून तुम्हाला ती सगळी ॲनॉलॉजी माहीत पाहिजे. फाउंडर मेंबर काय होते, इकडून संपूर्णतः गेलेला जो गंगेकोंड चोलपुरमचा, मग त्याचा पिरियड होता. राजराज जर 1012 असं तिथे 1012ला का होतं, असा एकदा प्रश्न विचारलेला होता ना. त्यामुळं फॅक्च्युअली साऊंड ही या पेपरची डिमांड क्लिअर दिसते पा. फॅक्च्युअली साऊंड आहे जे आहेत. पहिला प्रश्न जो आहे, रॉक कट आर्किटेक्चर रिप्रेझेंट्स
मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ आवर नॉलेज ऑफ अर्ली इंडियन आर्ट अँड हिस्ट्री, बोथ आर्ट अँड हिस्ट्री जे आहे त्यामुळे रॉक कट आर्किटेक्चर जे आहे ना, रॉक कट आर्किटेक्चर जे आहे ज्याला शैल म्हणलेलं आहे, मग त्याचा स्पेक्ट्रम काय प्रकारचा आहे आणि त्याच्याविषयीचं कोणकोणत्या प्रकारचं आहे. मग डायरेक्ट आर्ट्स आपला जो म्हणजे NCERT आहे आपलं आर्ट अँड कल्चरचं, मग त्याच्याशी तो जोडलेलं डायरेक्ट तसेच जोडलेलं जे आहे आणि त्याची उदाहरणं जे आहे. त्यामुळे रॉक कट आर्किटेक्चर कुठं आलेलं आहे, मग त्याची व्हर्जन्स काय काय प्रकारचे आहे. रिजनलमध्ये लिहिताना थोडी परिभाषा त्याला यायला पाहिजे का, म्हणजे तेच इथं जसं म्हणलेलं आहे शैलग्रह, मग शैलग्रहांच्यामध्ये काय होतं, मग समजा कारले आहे, भाज्या आहे, मग चैत्य सगळे त्यातले जे आहेत, विहार आहे, स्तूप आहेत, कोणकोणत्या रॉक कट आर्किटेक्चरच्या आणखी काय काय व्हेरिएशन्स जे आहेत ते. आत्ता आपण जे इथं आहोत ते क्वेश्चनचं डिस्कशन करण्यासाठी नव्हे. क्वेश्चनचं डिस्कशन वेगळ्या प्रकारे आपण वेगळ्या ठिकाणी करू, प्रत्येक प्रश्नावर वेगळ्या प्रकारे आपल्याला बोलता येईल. आत्ता जे आपण जमलेलो आहोत इमिजिएटली जे आहे त्याचा हेतू काय पहा, या सेशनचा हेतूच आहे की तो काय करायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे की ज्याच्या आधारे साधारणतः हे सगळं आपल्याला परत पुढच्या 21 जी आपली परीक्षा असेल त्याच्यामध्ये, त्यावेळेला तर कमी वेळ राहिलेला आहे, मग त्याच्यामध्ये करा. मग शॉर्ट नोट पाहिजेत का, किंवा त्याच्या मॅपचं ट्रेनिंग पाहिजे का, स्वतःला पटपट मसा मॅप काढता आला पाहिजे का, रॉकेटचा जो अरे कुठं कुठं इथं लोकेशन्स आहेत का आणि ते लोकेशन्समध्ये आपण कसं जाणार. अर्ली इंडिया म्हटल्यानंतर काय आहे, म्हणजे ॲटो सजेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत. कर्जनचा तिसरा प्रश्न आहे पहा, कर्जनवर विचारलेला. आता कर्जन ही ह्यूज गोष्ट आहे पहा, 1899 पासून या फॅक्च्युअल याच्यात गेलो नाही आपण तरी लाँग टर्म कर्जनवर तुम्हाला 99वर प्रश्न विचारलेला आहे पहा, 99 साली कर्जनवर परत तो कर्जन नेहरू असा प्रश्न विचारलेला आहे. हाऊ फार कर्जन्स पॉलिसी टुवर्ड्स द बेड वॉज इन्फ्लुएन्स बाय स्ट्रॅटेजिक कन्सिडरेशन. आणि कर्जन आणि मग नंदांचं ते पुस्तक आहे का कर्जन आणि नेहरू, कर्जन आणि नेहरूंच्याबद्दल काही विचारलेलं आहे. कर्जन एशियातला विद्वान आणि कर्जनच्या अनेक प्रकारच्या चर्चेचे जुने प्रश्न पाहण्याचा फायदा काय, जसा 99ला विचारलेला प्रश्न आहे. नाही जुने प्रश्न पाहायला पाहिजेत, हे परत आपल्या इथं लक्षात येतं. कर्जन हा त्या अर्थानं एक्सपेक्टेड होता का, आणि कर्जन एक्सपेक्टेड असण्याची कारणं काय होते, एम्पेरियल स्ट्रक्चर जे आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, त्याच्यावर काही नवीन रायटिंग आलेलं आहे का, आणि UPSCनं पूर्वी कर्जनवर काय दिलेलं आहे त्याच्याविषयीचं संपूर्णता. म्हणजे एका बाजूला समजा आपण अगदी असं म्हटलं की हे 2 एन्शंटचे क्वेश्चन झालेले आहे, मग तो एक कॉलोनियल मॉडर्नचा झालेला आहे, मग एक जॉग्राफीचा बेसिक असा जो झालेला आहे ना, म्हणजे जिओफिजिकल कॅरेक्टर, अगदी जिओफिजिकल कॅरेक्टर जे मग त्याची ती अशी आकृती जी आहे ती काढून, म्हणजे तो रिंग ऑफ फायर आहे आणि त्याचं बेसिक कॅरेक्टर काय, व्होल्कॅनोचं कॅरेक्टर काय आहे, पॅसिफिक झोन जो म्हणलेला आहे तो काय प्रकारचा आलेला आहे. त्यामुळं जिओफिजिकल कॅरेक्टर पकडत असताना जिओफिजिकल ही टर्म तुम्ही कशी डिकोड करणार, आणि त्या झोनला काही ठिकाणी त्यांनी बेल्ट म्हणलेला शब्द आहे, मग त्या बेल्टला किंवा झोनला तुम्ही डिफाईन कसं करणार त्याच्याविषयीची एक लाईन जी आहे. इंडो पॅसिफिक आणि त्याच्या रिलेटेड अनेक गोष्टी चर्चेमध्ये आहेतच. आपल्याला स्पेसिफिक आता जॉग्राफिकल विचारला, चौथा क्वेश्चनच असा विचारलेला आहे जेव्हा, किंवा हा प्रश्नसुद्धा जो आहे तो काय, डेझर्टिफिकेशन डज नॉट हॅव अ क्लायमॅट बाउंड्रीज. मग ते काय असं बघत नाही, मग ते कुठं कुठं जायला लागतं जे आहे, मग ते जाण्याचे मार्ग कोणकोणत्या प्रकारचे आहेत. मग बॉर्न कन्व्हेन्शनमध्ये काय त्याचं खूप नंतर आपल्याला मग पोस्ट ज्याला आहे ते खूपच चर्चा करता येईल की पेपर नंतर, पण त्याला माझ्यामध्ये फार अर्थ नाही आहे. मग तुम्ही म्हणणार हा का इथं असं लिहिलेलं हे आहे, मग धारला असं आहे, झाबोवाला असं आहे, पण ते सगळं पोस्ट आहे ना, म्हणजे पेपर झाल्यानंतर आहे. त्याच्या आधी तुमचं काय मटेरियल आहे, किंवा तुम्ही म्हणलं की हा माझ्या इथं आहे, त्याचा GDPवरील इम्पॅक्ट जो आहे तो 29% लँड आहे, 31%, हे पूर्वीचं तुमचं अंडरस्टँडिंग आणि त्याची रिकॉल मेथोडॉलॉजी काय असेल. म्हणजे क्वेश्चन 4था आणि 5वा काय लागतो तुम्हाला सांगतो, सुचवतो की तुमची मेथोडॉलॉजी जी आहे क्वेश्चन रिकॉल करण्याची ती अत्यंत चांगली असायला पाहिजे. हिंदू कशवर लोकांनी तयारी केली होती, ग्लॅशियरची पण तयारी होती बा. एका अर्थानं क्वेश्चन प्रेडिक्टेबल आहेत असं म्हणता येईल, बाकी एरियाज तरी प्रेडिक्टेबल आहेत की त्या एरियाजवर आपल्याला काही वेगळं असं साधारणतः म्हणजे असा अननोन एरिया आहे, म्हणजे माहितीच नाही आहे हे कुठून आलेलं आहे आणि याचं काय संदर्भ लागत नाही. असं GSला फारसं होत नाही. मॅकब्राइड कमिशनसारखे एखादे सुद्धा आपण म्हणले, पण तशा रेअर शक्यता आहे. या पेपरमध्ये तर आपल्याला असं दिसत नाही, पण पालांचं समजा एकदम फॅक्च्युअली असं आठवणं, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण की फॅक्च्युअली कुठल्या अर्थाने म्हणता येईल की जनरल लिहिलं तर तुम्हाला मिळतील 3 मार्क 4 मार्क, पण 8 मार्काची अपेक्षा एखाद्याची आहे तर त्याला ते NCERTच्या बाहेर फार पेपर नाही असं दिसतं. पुढचं जरी आपण बघितलं ग्लोबलायझेशनचा तर तो NCERT ओरिएंटेड. 8 मार्क्स ते कुठे गेलेले आहेत, थीम्समध्ये गेले आहेत. म्हणजे स्पिरिट ऑफ एज आणि पर्शियन लिटरेचर जे सगळा प्रश्न आहे पहा त्याचा, पण NCERTवरचा कंट्रोल हा परत एकदा ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. कर्जन जोरी तुम्ही NCERTनं बघितलं, त्याच्यात काय काय दिलेलं जे आहे ते, आणि
आर्ट अँड कल्चरचं NCERT. पालांचं सगळं जे आहे ते कसं आहे, पाल आणि ट्रायंग्युलर स्ट्रगलमध्ये मग ते बुद्धिझमकडे येण्याच्या जे ट्रेड इम्प्लिकेशन्स कोणकोणत्या प्रकारचे आलेले जे आहेत, ट्रेड इम्प्लिकेशन ज्याला आपण म्हणून, ते काय याच्यामधून आलेले. डेझर्टिफिकेशनच्या प्रोसेसच्या संदर्भामध्ये 5वा प्रश्न जो म्हणलेला आहे तो. 6व्या प्रश्नाचं काय म्हटलं, हिमालयन ग्लेशियर्स हॅव इम्पॅक्ट कोणकोणत्या प्रकारचं आलेलं जे आहे ते, आणि तो आपला 6वा प्रश्न विचारला, फार रिचिंग इम्पॅक्ट ऑन वॉटर रिसोर्सेस. मग आता हा सिलेबसमध्ये पहिला तुम्ही लोकेट करा. हा वॉटर रिसोर्सेसला घ्यायचा आहे, पॉप्युलेशनच्या अंतर घ्यायचा आहे, हा जॉग्राफिकल फॅक्टर्समध्ये कुठे घ्यायचा. त्यामुळं सिलेबसमध्ये हा कुठं जाईल. काही वेळेला असं होईल की ओरारशील, इकडं पण आहे आणि तो इकडं पण जे आहे ते. मग अशा वेळेला त्याचं उत्तर काय प्रकारे येऊ शकतं. म्हणजे काही याचे प्रश्न आपण नंतर बघूया की हे GS3ला आधी विचारलेले आहेत आणि आता ते इथं आलेले आहेत. मग त्याच्या क्वेश्चन्सकडे पण आपल्याला येता येईल पहा. म्हणजे एरोजन ऑफ रिव्हर बेड आहे का, रेनफॉल आहे का, आईस मास 72%, म्हणजे ते सगळे फॅक्च्युअल डेटा आहे. परत मी सांगतो, आपल्याला ते इझी असं वाटू शकतं. कारण काय तर आपण म्हणणार की हे तर लिहिलेलं आहे, इकडचं वाचलेलं आहे, इथं बघितलेलं आहे आणि आपल्याला वाटतं की आता झालेलं आहे. पण हे जे मेन्स देऊन येतील लोक, त्यांच्याशी तुम्ही बोलल्यानंतर तुम्हाला एक फील येईल की बाबा हे असं आहे. पेपरचा प्रायमरी फील जो आहे. त्यामुळं लिहिलेले जे लोक आहेत त्याच्यात काय ॲक्च्युअल अडचण आलेली जी आहे ना, ती संपूर्णतः आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. किंवा आता आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज आहे, म्हणजे मॅप कुठला काढायला लागेल. क्वेश्चनचं नेचर काय आहे पहा. अकाउंट फॉर द प्रेझेंट लोकेशन ऑफ आयर्न आणि स्टील काय इंडस्ट्रीज आहेत पहा. अवे फ्रॉम द सोर्स ऑफ रॉ मटेरियल. मग अवे फ्रॉम द सोर्स ऑफ रॉ मटेरियल तुम्ही पहिल्या प्लेसमध्ये अशी चर्चा का करता आणि त्याची एक्झाम्पल्स कुठले आहे. आपल्या ह्याच्यामध्ये समजा असं म्हटलेलं दक्षिणेकडे सालेम आहे, मग त्याच्याशी जोडलेलं आहे का, इकडचं कुठलं आहे, मग त्या बोकारो आणि आजूबाजूला तिथंच आहे का, विशाखापट्टणमला कुठं यायला लागतं. इंडस्ट्री जी आहे ते आपल्या परत तेच आहे. भूगोल आणि भूगोलावरचं तुमचा कंट्रोल. मॅप सगळीकडं काढायला पाहिजे. पालाला मॅप एक्सपेक्टेड आहे, कर्जनमध्ये मॅप टाकता येतो, जिओपॅजिकल तर केवढा डिटेल मॅप काढता येईल पहा. असा एकही आत्तापर्यंत आपला प्रश्न चाललेला आहे 7वा उदाहरणार्थ, असा एकही प्रश्न यात नाही आहे की जो तुम्ही मॅपच्या शिवाय काढू शकत नाही. म्हणजे मॅप असे साधारणतः मॅप काढण्याचा फायदा काय होतो बा, तुमचं शब्दसंख्या जी आहे आणि शब्दसंपत्ती जी ती वाचायला लागते. त्याच्यातनं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे पाहता येतं की आता आयर्न स्टील इथं लोकेशन दाखवले, ते परत लिहिण्याची गरज नाही. आणि त्यात नॉर्थ दाखवले हो त्या नकाशाला, आणि मग ते आपण परत लिहायला लागलो. पॉईंट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, फ्लोमध्ये लिहिलेलं आहे. अकाउंट, आता अकाउंट या शब्दावर मागच्या ह्याच्यातच चर्चा केलेली होती. अकाउंट जे आहे ते पुढचा क्वेश्चन हे घेतलेला होता आधीच्या ह्याच्यामध्ये की अकाउंट देणं मग डिटेलिंग आहे का, अकाउंटला तुम्हाला लोकेशन लागतं का, आणि अकाउंट जे आहे ते मांडायचं म्हणजे नेमकं काय. त्यानंतर काय म्हणलेलं आहे पहा, जस्टिफाय करायचं म्हणजे काय करायचं. जस्टिफाय असा शब्द इथं आलेला आहे, जस्टिफाय करा. त्याचबरोबर पाला पिरियड जो आहे तो इन्युमरेट करा. मग इन्युमरेटला त्यांनी काय म्हटले, विश्लेषण कीजिए. ॲनालिसिसला शब्द वापरलेला जो आहे, भारत में बौद्ध धर्म की इतिहास, ॲनालिसिस जे आहे ते इथं काय म्हणलेलं आहे पहा, अकाउंट फॉर द प्रेझेंट लोकेशन ऑफ आयर्न अँड स्टील. याच्यात पॅराडॉक्स काय काय प्रकारचे आहे. शब्दसंख्या जास्त झाली तर ते जाणार. आता ह्या प्रश्न उदाहरणार्थ खूप जण म्हणतील खूपच लिहिता येईल आयर्न अँड स्टीलला. नेमकं हिट कसं करायचं, नकाशावर तुमचं प्रभुत्वच असायला पाहिजे. हा पेपर तर सरळ सरळ डिमांडच करतो की एक्स्ट्राऑर्डिनरी रायटिंग स्किल असायला पाहिजेत. हे निष्कर्ष 7 प्रश्नांतून निघाला पहा. दुसरं एक्स्ट्राऑर्डिनरी रायटिंग स्किल. 2 जे आहे ते म्हणजे तुमचं फॅक्च्युअलवरचा चांगला कंट्रोल असायला पाहिजे. फॅक्च्युअल सगळा जो आहे तो, कारण त्याचा एक इझिनेस असं जाणवायला लागतो, कारण तो आपल्या रीचच्या बाहेर नाही आहे. पण मग लिहिता येईल का कंटिन्युटी जी आहे, मग त्याचा वेग आपल्याला 7 मिनिटात जमेल का. मग 7 मिनिटात जमण्यासाठी केवढं आहे, म्हणजे त्या 12 प्लेसेस समजा आपण आयर्न सिलेंडरचे तुम्ही काढायला लागला, मग त्या 12 प्लेसेसला आपल्याला त्यातला कंट्रोल आहे का, ते लिहिता येईल. 11 मिनिटामध्ये तुम्ही चांगलं लिहाल, पण तोपर्यंत केवढा लॉस होईल. आणि मग ते 6 मिनिटात, 5 मिनिटं, 2 मिनिटं. त्यामुळे ते तंत्र जे आहे, सिव्हिल सर्व्हिसेस मोर मेथड लेस स्टडी, हे या पेपरच्यामधून आपल्याला परत पाहता आहे की तुमची पद्धतीशास्त्र जे आहे, वेगात काम करण्याची, वेगात अटॅक करण्याची तुमची जी एक स्किल आहे किंवा तुमचं कौशल्य आहे, तुमचं त्याच्यावरचा रियाज आहे, तो सगळा याच्यामध्ये दिसतो. आता काही क्वेश्चनला विचार करायला लागेल. जसं आता पहिले 7 प्रश्न झाले, 3 प्रश्न एन्शंट आणि मिडिवल मॉडर्नच्या ह्याच्यातले होते. काय मिडिवलचा जो आहे तो 1, 2, 3, 4 पासून परत 7 पर्यंत जे आहेत, मग 4 प्रश्न आपल्या ह्यातले झालेले. 8वा प्रश्न जर आपण म्हटलं, हाऊ कास्ट लॉस इज रिलिव्हन्स. तुम्ही म्हटलं की हू सेज कास्ट हॅज नॉट लॉस इज रिलिव्हन्स.
कास्ट हॅज लॉट रिलेव्हन्स असं खरोखर आहे का? कारण त्यांनी काय म्हणलेलं आहे, इलॅबरेट युअर आन्सर विथ इलुस्ट्रेशन्स. मग इलुस्ट्रेशन्स लागतील. तुम्ही असं म्हणलं की होय बाबा कास्टच्या पुढचे आहेत लोक मायग्रंट झालेले आहेत, त्यांच्या आधीच्या कास्टच्या ह्याच्यामध्ये रर्बनमध्ये असं जगत होते, आता मायग्रंट झाल्यानंतर ते वेगळे आहेत. कास्ट आहे पण त्या आंध्रातले लोक आता पंजाबात गेलेले आहेत, पंजाबातले लोक गुजरातमध्ये आलेले आहेत, आणि कास्ट फॅक्टर जरी असेल तरी फूडच्या हॅबिट्समध्ये सरमिसळ झाले. उदाहरणार्थ क्लोदिंगमध्ये काय झालेलं आहे. मग तुम्हाला मल्टीकल्चरल इंडियन सोसायटी आणि कास्ट, मल्टीकल्चरल इंडियन सोसायटी, त्यामुळं हाऊ कास्ट हॅज लॉस्ट इट्स रिलेव्हन्स. मग त्याचं उदाहरण लागतील की तुम्ही असं म्हणलं की लँग्वेजमध्ये जे आहे ते कोणकोणत्या प्रकारचे आलेले, कास्ट स्पेसिफिक अशा प्रकारची जी लाईफस्टाईल असते ती आता कुठं गेलेली आहे का. आणि मग एज्युकेशन आहे, मग एज्युकेशनमधनं तुम्हाला एक प्लुरॅलिटी आणि त्याचबरोबर युनिव्हर्सॅलिटी यायला लागले का, प्लुरल आणि युनिव्हर्सल असं अंडरस्टँडिंग त्यातनं व्हायला लागलेलं आहे का. हे मी सांगतो ते विश्लेषण ऐकल्यावर वाटतं की अरे हे तर कळता येईल, पण हे करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, परत बॅक टू NCERT 11th आणि 12th. मग AC दुबेंनी असं केलेलं होतं, केतकरांचं असं आर्ग्युमेंट होतं, MN श्रीनिवासने असा विलेजचा अभ्यास केलेला होता. म्हणजे त्याच्यातले अभ्यासक सगळे जे संस्कृताची प्रक्रिया असं त्यांनी मांडलेलं होतं. मग त्या टर्म्स तुमच्या उत्तरामध्ये लोक शोधणार की तुम्ही जेव्हा कास्टच्याबद्दल बोलता त्यावेळेला कास्टच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग कसं आलेलं आहे. आणि कास्ट आणि मल्टीकल्चरल सोसायटी, मल्टी आणि कल्चरल हाय पण त्यात दिलेलं जो आहे तो. बहुसांस्कृतिक, मग त्यातले बहुसांस्कृतिकतेचे घटक कुठले कुठले, फूडपासून आपण म्हटलं ते तुमच्या लाईफस्टाईलपर्यंत जे आहे. मग त्या याच्यातनं आपल्याला कुठं कुठं इरेज झालेलं आहे. आणि भारतासारख्या ह्याच्यात काय म्हटलं होतं की कास्ट आणि जेंडर हे कायम एकत्र पाहायला पाहिजे का. आणि आपला हा पेपर परत सुचवतो रिजन. त्यामुळे कास्ट रिजन, म्हणजे तुम्ही असं म्हटलं की याच्यात कास्ट आहे, रिजन आहे आणि कास्ट आहे, रिजन आहे, रिलिजन हा घटक आहेच आहे, पण त्याचबरोबर जेंडर आहे. याच्या अनुषंगानं आपल्याला ही मल्टी असणारी कल्चरल अंडरस्टँडिंग आहे ती डेव्हलप करता येऊ शकते, त्याच्यामध्ये आपल्याला जाता येतं. मग आता याच्यात तुम्ही म्हणाल की मग मॅप कसं दाखवायचं, जर कास्टच्या इथं बाबा पॉकेट्स आहेत या ह्याच्यामधून आलेलं आहे. म्हणजे समजा असा एक वाद झालेला होता शानन आणि नाडारांच्या यातला, त्याच्यात काय काय प्रकारचे आलेले आहे, कुंगडू रिजनमधून आलेले होते. मग ते स्पेसिफिक त्यांच्या आयडेंटिटीज कुठं टिकून आहेत आणि कुठं गेलेले आहेत याच्याविषयीचं अंडरस्टँडिंग जे आहे. आजूबाजूच्या आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं इथल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या केस आधी घेतले तुम्ही की बाबा कासार समाजाच्यामध्ये काहीतरी चर्चा झालेली होती, कोष्टी समाजाची काहीतरी चर्चा झाली होती. कास्ट ही कॅटेगरी आता मल्टीकल्चरल सोसायटीसाठी कशी पाहायला पाहिजे, उदाहरणं आणि त्या उदाहरणांचे व्हेरिएशन्स जे आहेत ते विथ रिजन, विथ रिलिजन ऑर विथ अंडरस्टँडिंग. रिलिजनचं काय काय कॅरेक्टर राहिलेलं आहे, सिखिझम आहे तर मग कास्टचं कॅरेक्टर त्यामध्ये कुठं आहे. त्यामुळं मग कास्ट आणि रिजनचा संबंध काय, कास्ट आणि रिलिजनचा. त्यामुळे प्लुरल असं रायटिंग हे कशातनं जमेल तुम्हाला, बॅक टू 11th and 12th NCERT. NCERTचं मटेरियल तुम्ही जेवढं नीट बघितलेलं असेल, NCERTवर तुमचं जेवढं काम चांगलं असेल. मग आता हा सगळा समजा मॅप इथं आहे, तो मॅप आपण कसा काढलेला आहे, याचा चार्ट आहे, तो चार्ट कसा दिलेला आहे. आणि हे सगळं 8वा प्रश्नामध्ये 10 मार्काला 150 शब्दाच्यात कसं बसवायचं आहे. हा साधारणतः असं वाटणारा प्रश्न आहे पहा की कोविड-19 पॅन्डेमिक ॲक्सेलरेटेड क्लास इनइक्वॅलिटीज अँड पॉवर्टी इन इंडिया. पण नुसतं तेवढंच आहे का, नाही आहे, ते रिजन स्पेसिफिक पण आहे ना, रिजनचे मायग्रेशनचे पॅटर्न आहे. त्यामुळं अटकिन्सनच्या आल्यानंतर अटकिन्सन नावाचा अभ्यास आहे, त्यानं क्लास इनइक्वॅलिटीबद्दल लिहिलेली पुस्तक आहे. त्याचा आर्ग्युमेंट काय पहा की ते पॅटर्न्स ऑफ इनइक्वॅलिटी निर्माण होतात, नुसती इनइक्वॅलिटी येत नाही. तर त्यामुळे पॅटर्न्स ऑफ इनइक्वॅलिटी लक्षात द्यायला हवे. मॉडर्न स्लेव्हरी हा पॅटर्न ऑफ इनइक्वॅलिटी आहे का, किंवा पॉवर्टी आणि इनइक्वॅलिटी यांचा संबंध काय प्रकारचा आहे, कोविडनं काय प्रकारचं एक्सपोज केलेलं जे आहे, मग त्याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग जे आहे. भारतने वर्ग समानता क्लास बॅरियर जे आहे, मग तुम्ही या लोकांना असं म्हणायला लागलेलं होतं की तुम्ही आता कामावर येऊ नका, हा क्लास बॅरियर आहे का. म्हणजे ज्याला आपण गेटेड कॉलनीज म्हणतो, त्या गेटेड कॉलनीजमध्ये कसं होतं, खूप मायग्रंट म्हणजे काय इथून महाराष्ट्रात सांगलीतून मिरजेतून एखादा 18-19 वर्षाचा सायकलवर गेलेला ओरिसातला जो आहे, मग त्याला वाटेत तुम्ही ट्रीटमेंट कशी दिली आहे. अशा असंख्य स्टोरीज आपल्याला याच्यातल्या. एम्पिरिकल लिहिण्याचा तोटा काय असू शकतो की तुम्हाला विचारलेला प्रश्न ॲड्रेस करता येत नाही. जसं येतं कास्ट इनइक्वॅलिटीज, मग क्लास इनइक्वॅलिटी तुमचं अंडरस्टँडिंग काय, वर्गीय असमानता. विषमता शब्द वापरता आला असता. इनइक्वॅलिटीचं असमानता आणि विषमतामध्ये काय फरक का, नाही तेच आहे बाबा. आणि मग त्या विषमतेच्या ह्याच्यामध्ये पॅटर्न्स असतात. तो पॅटर्न हा शब्द जो आहे तो अत्यंत त्यातला कळीचा आहे. त्या पॅटर्न्स ऑफ इनइक्वॅलिटी कसे निर्माण होतात आणि त्याच्याबद्दल, आणि हे जेंडर्ड आहे. परत क्लास जरी असेल तरी त्या ह्याच्यामध्ये
समजा आपण म्हणलेलं आहे की त्यातला जेंडरचा इनइक्वल पॅटर्न निर्माण करण्यामधला रोल काय, पॉवर्टी फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी नावाची गोष्ट केव्हाच मांडली गेलेली आहे. त्यामुळं पॉवर्टी आणि इनइक्वॅलिटी याचं जे अंडरस्टँडिंग आहे ते त्याचा कॉन्ग्रुअन्स कुठं आहे आणि त्यात टेन्शन कुठं आहे हे समजा तुम्ही आता चिन्मय बुक रिव्ह्यू येतात पहा, चिन्मय तुंबेंसारखे लोक जे आहेत त्यांनी मायग्रेशनच्या पॅटर्नवर लिहिलं, हिस्टॉरिक अंडरस्टँडिंग आहे. किंवा सिम्पली पुट जर एक्सप्रेसमधलं तुम्ही वाचत असाल तर त्यातनं तुम्हाला या प्रकारचं जे विश्लेषण करणारे लोक आहेत ते आपल्याला पाहायला पाहिजे. ॲनालिटिकल माइंड तयार होणं ही ह्या पेपरनं एक परत अंडरलाईन केलेली गोष्ट आहे की ते ॲनालिटिकल तुमच्या ह्याच्यामधनं यायला पाहिजे आणि त्या ॲनालिटिकल कशा प्रकारे आणायचं त्याचा आपला एक स्वतःचा ज्याला आपण म्हणतो ना की ग्राफ आहे आणि तो ग्राफ कसा आपण डेव्हलप करत राहणार आपल्या स्वतःच्या प्रोग्रेसच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं पेंडेमिक आहे आणि इनइक्वॅलिटीज आहे. मग इनइक्वॅलिटी होत्या पेंडेमिकच्या आधी काय होतं, समजा लोक आधी असं म्हटले काय स्पॅनिश फ्लू आहे, मग त्यावेळची स्थिती आहे, उत्तराला सुरुवात. त्यामुळे इथं साधारणतः मध्यावर आलो आपण तर मग आता तुम्हाला याचं ॲस्थेटिक्स बघायला पाहिजे, म्हणजे लिहिणं स्टार्ट एंड त्यावर तुम्ही केलेलं काम जे आहे म्हणजे फॅक्च्युअल डाटाचा कसा गोळा केलेला आहे त्याची लिहिण्याची पद्धती जी आहेत. आणि बऱ्याच जणांचं तुम्ही मेन्सवर आलेलं विचारा की आत्ता आपण पहिले 10 प्रश्न समजा म्हणलेले आहे. डू यू ॲग्री दॅट रिजनलिझम इन इंडिया ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ रायझिंग कल्चरल असर्टिव्हनेस. तर आपल्याला प्रश्न लवकर काय तुम्ही म्हणताय की कल्चरल असर्टिव्हिटी कुठं वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून रिजन व्हेरिएशन आहेत का. मग कर्नाटकामध्ये समजा झालेलं आहे, केरळामध्ये काय आहे, ओदिशामध्ये काय प्रकारचं आहे, म्हणजे त्याचं कल्चरल ॲसर्टिव्ह जो आहे मी ॲसर्ट करतो माझं कल्चर आहे काय रसगुल्ला माझं कल्चर समजा म्हटलं बंगाली आणि ओदिशामधल्या याच्यामध्ये आलेलं आहे की जलकट्टू हे आमचं कल्चर जे आहे आणि याच्यामुळे मग त्या रिजनल आयडेंटिटी वाढत चाललेल्या आपल्याला पाहता येतात का. म्हणजे समजा लेझिम आपलं याच्या लेझिम खेळणारे, मग ही जी कल्चरल असर्टिव्हनेस आहे याच्यातनं काही व्हायला लागतं का हे आवश्यक असणारी गोष्ट आहे. रिजन आणि कल्चर हा एक महत्त्वाचा याच्यावरला आपल्याला घटक दिसतो की रिजन आणि कल्चर जे आहे ते कसं तुम्ही पाहू शकता जे आहे. पुढचा प्रश्न एक्सपेक्टेड क्वेश्चनच होता पहा. मेन्सचे बरेच पॅटर्न काय किंवा प्रॅक्टिस करताना जेव्हा तुम्ही लिहायला 15चेच पहिले लिहिलं घेणं बरं असतं का, 15चे 10 पहिले लिहिले म्हणजे मग 10चे 10 आपल्याला नंतर जरा वेगात लिहिता येतात का. मग पहिलं एक्झॉस्ट झालं 10ला एक्झॉस्ट झाल्यावर परत 15पर्यंत यायला अडचण होते का. या अर्थानं 11वा प्रश्न पहिला लिहिणार असे पण असतील पहा. इंडियन फिलॉसॉफी अँड ट्रॅडिशन. मग ट्रॅडिशन म्हणजे काय त्याची एखादी व्याख्या आपल्याला, त्यामुळे व्याख्यांच्या मुळापर्यंत जायला पाहिजे. Philosophy and tradition played a significant role in conceiving and shaping the monuments and their arts. Philosophy and tradition. भारतीय दर्शन एवं परंपरा, भारतीय स्मारकों की कल्पना और आकार. मग त्याच्यात तुम्ही असं म्हणलं की हे ट्रॅडिशन आहे आणि या ट्रॅडिशनमध्ये आपल्याला हे असं मोन्युमेंट दिसतं मेलोरासारखं समजा आहे, कांचीला होतं. मग त्याच्यामध्ये विशिष्ट अद्वैत आहे, फिलॉसॉफिकली आपण म्हणलेलं आहे, केवल अद्वैत आहे, द्वैताद्वैत आहे किंवा अगदी सरळ दर्शनं सुरुवातीचे आपण म्हणलं आणि त्याचे रिफ्लेक्शन्स हे मग आपण समजा इकडं कुठं आहे महाबलीपुरमची चर्चा आहे, मग महाबलीपुरममध्ये कुठं आपल्याला रिफ्लेक्ट झालेलं दिसतं का. सिमेट्री आहे, कोणार्क आहे समजा, सन टेम्पल्स आहेत, मग कुठं आहे मोढेरा आहे, गोप आहे. कोणकोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्या प्रकारचं रिफ्लेक्शन जे आहे उनकी कला में महत्त्वपूर्ण निभाई आहे. मी थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे तुमचं, त्या प्रकारचं वाचन जे आहे ना ते असायला पाहिजे. म्हणजे फिलॉसॉफिकल आणि ट्रॅडिशन, फिलॉसॉफी आणि ट्रॅडिशन दोन्ही आहे. परंपरा काय प्रकारची निर्माण झालेली आहे, त्यामुळं परंपरेच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग आहे की ट्रॅडिशनची व्याख्या काय आहे, ट्रॅडिशनबद्दलचं अंडरस्टँडिंग काय. परत मी म्हणेन बॅक टू एन सी आर टी, आर्ट अँड कल्चरचं एन सी आर टी जे आहे. एन सी आर टी पायाभूत हे सरळ दिसतं किंवा आता पुढचा प्रश्न जो आहे आता पर्शियन लिटररी सोर्सेस ऑफ मिडेवल इंडिया. आता मिडेवल काय याच्याविषयीच विद्वानांच्यामध्ये मतप्रवाह आहे. काही लोक म्हणतात अर्ली मिडेवल, काही म्हणतील लेट मिडेवलचं जे आहे त्यामुळं मग फिरदौसीपासून आपण सुरू करूया का, मग त्याची चाचनामा हे आधीचं होतं का, मग तिथपासून अगदी आपण समजा काय म्हणलेलं आहे पा 18व्या शतकामध्ये ब्लॅक होल ट्रॅजेडीपर्यंत लेखन झालेले आहेत की पर्शियन लँग्वेज जी आहे ती पाटण्यामध्ये शिकली जातात. मोठा स्पेक्ट्रम आहे ना. मग सरळ बेस्ट वेगळा तुम्ही असा एक ग्राफ काढला 12th सेंचुरी, 13th सेंचुरी, 14th सेंचुरी, 15th सेंचुरी आणि त्याचे ऑथर असे, इथं ऑथर इथं टेक्स्ट असं किंवा मॅच द फॉलोइंग केलं आणि ते त्याच्यावर काही बोलायला लागला. प्रश्न त्यांचा काय आहे पा. त्यामुळं याच्यात अडचण काय होणार, तुम्ही कन्सेप्च्युअल लिहायला तर फॅक्च्युअल मिस होऊ शकेल आणि फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअलचं कॉम्बिनेशन करून त्यांनी स्पिरिट ऑफ द एज. आता तुझुक या शब्दाचा अर्थ काय, ऑटोबायोग्राफ. तुझुक हे जहांगीर आपण समजा म्हणलेलं आहे. मग आता कोण FST फिरोज होता पा, फिरोजचं पण ऑटोबायो, शमसी अफिफ आहे, बर्नी आहे.
मग तुम्ही असं कम्पेअर करत आहात ना की याच्यामधनं आणि इकडं आपल्याला या प्रकारचं दिसतं. पर्शियन लिटररी सोर्सेस, सरळ त्यांनी लिटररी सोर्सेस असं म्हणलेलं आहे. मग 1260 ते 65 ह्या लिटररी सोर्सेसला कुठं आपल्याला नाहीच आहे. लिटररी सोर्सेसमध्ये तिथलं स्टेटच बोलत नाही आहे. आणि पर्शियन लिटररी सोर्सेसचं हे जास्त स्टेट ओरिएंटेड आहे का रायटिंग, मग राज्यसंस्थेला ते जास्त ॲड्रेस करतं का आणि त्यातनं स्पिरिट ऑफ एज तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करता का, या अर्थानं आपल्याला त्या सगळ्याची चर्चा जी आहे ती पाहता येते. पण तेच आहे की असं जर थोडं इल्युझिव्ह आहे. प्रायमाफेसी असं 1-2 मीन्स दिले लोकांना पण आठवत असू शकतं की आता काय म्हणजे असं पकडलं आणि तिथं बघितलं ते मिराज असला म्हणजे तिथं सापडत नाही हाताला. याचं कारण काय, जेव्हा तुम्ही आत्ताच्या ह्याच्यात आपली पोझिशन काय, समजा मी आहे का कोण तुम्ही आहे, तर हे पोस्ट आहे, आपल्याला ते प्रिफेस पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष लिहाल त्यावेळेला त्याचं अंडरस्टँडिंग काय की त्याच्यावर तुम्हाला काय प्रकारचं यायला लागलं. तोच 1920चा प्रश्न आहे पहा की नॅशनल मुवमेंट अक्वायर्ड व्हेरियस आयडिओलॉजिकल स्टँड्स. मग ते 20मध्ये काय काय आलेलं आहे, 1911 ते 20 या कालखंडामध्ये काय आलेलं आहे. मग ताशकंदला पार्टी निर्माण झालेली होती ती आहे. 1916 आपल्या NCERTत दिलेलं आहे. पाक हिंदू महासभेची निर्मिती आपल्याला पाहता येते. 1911 नंतर सगळे झालेले जगभरातले बदल जे आहे, यंग टर्क्स आल्यानंतर काय, मग टर्कीचा प्रश्न आल्यानंतर कोणते घटक आलेले आहे, वेगवेगळ्या आयडिओलॉजिकल स्टँड्स हे सरळ केलं आणि त्यातनं सोशल बेस वाढला का. मग पीझंट मुवमेंट 17 नंतर जे बोल्शेविक क्रांती झाल्यानंतर आले का, त्याचं अंडरस्टँडिंग आहे. होम रूल लीग्स नावाची गोष्ट जी आहे ते. त्यामुळे आयडिओलॉजिकल स्टँडचं एक चार्टच तुमचा असायला पाहिजे. प्रश्नाचं नेचर मॅक्रो आहे बरोबर आहे आणि स्पेसिफिक काही वेळेला त्यांनी घेतलेलं आहे, दोन्ही आहे. म्हणजे हे खासियत आहे पहा 17-18च्या पेपरच्या ज्याच्यामध्ये पण म्हटलेलं आहे की मायक्रो मॅक्रो असं कॉम्बिनेशन तुम्हाला ते जोडता येते का आणि त्याच्या दृष्टीनं साधारणतः तुम्ही काम केलेलं आहे का. मायक्रो आणि मॅक्रोचं अंडरस्टँडिंग जे आहे ते कोणकोणत्या ह्याच्यातनं आलेलं जे आहे ते. स्पिरिट ऑफ द एज हा शब्द तुम्ही काय प्रकारे बघणार आणि त्याचं अंडरस्टँडिंग, मग थीम्समध्ये तो सगळा दिलेला आहे का, त्याच्या प्रकारचं आर्ग्युमेंट जे आहे ते. आता हा प्रश्न आहे कुठला आहे पहा, म्हणजे वर्ल्डवर काही प्रश्न नाही आणि त्यामुळे वर्ल्ड बाजूला टाकण्याची शक्यता आहे. परत मी म्हणेल की ती चूक ठरू शकेल. 4 प्रश्न 13ला पहा आलेले आहेत आणि तीच शक्यता असू शकेल की तुम्ही जेव्हा आहे, कारण साधं आहे पहा UPSCला असं ते मार्केट ओरिएंटेड आणि त्याच प्रकारचं डायजेस्टेड असं मटेरियल नको आणि वारंवार ते सिद्ध करतात. तुम्हाला ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट अँड क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे सिव्हिल सर्व्हिस आहे. हे ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट अँड क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट तुम्ही सगळं राहायला पाहिजे, किमान एक पान सगळ्यावर तयार पाहिजे असं म्हणलेलं आहे. मग तो कुठल्याही रिजनला गेला तरी तो लिहिता आला पाहिजे. इंटरलिंकिंग रिव्हरचा प्रश्न तर डायरेक्टली असा एक्सपर्ट आहे 2017ला विचारलेला आहे पहा की नॉट इन मेनी इयर्स, पण तो GS3मध्ये विचारलेला आहे. राज्यसभा टीवरचे डेट्स आता काढलेले आहेत पहा काय 26 जुलै 2016ची चर्चा आहे. आत्ता जुलै 15मध्ये 19ला झालेली चर्चा आहे. केन बेटवाचा आपण बघितलेला आहे 1999मध्ये. मग प्रश्न 82पासून सुरू झालेलं 99ला काय आणि त्या टर्म्स कशा आल्या, त्या कोणी वावरल्या, रिव्हरच्या बद्दलचं अंडरस्टँडिंग आहे. परिणिता दांडेकरांसारखे लोक तुम्ही जर कंटिन्युअसली वाचत राहिला म्हणजे हे कसं इंटरनलाइज झालेलं असेल तुम्हाला एखादी गोष्ट तर ती बॅक ऑफ द माइंड राहते आणि पटकन ती आपल्यासमोर यायला लागते. म्हणजे डे टू डे कन्झम्पशन सगळ्यात आहे. डे टू डे सिव्हिल सर्व्हिस हे ज्याला कळालं पहा, डे टू डे हे सिव्हिल सर्व्हिस आहे. दैनंदिन आहे ते पटकन येतंच आपल्यासमोर, याच्यावर वेगळं काही काम करायला लागत नाही. म्हणजे आता समजा काय म्हणलेलं पुढचा क्वेश्चन आपला वेळेच्या अभावी खूपच बोलण्यासारखं आहे पहा सगळ्या पेपरवर. एका मर्यादित आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे. फ्लड काय म्हणलेलं आहे, मिलियन सिटीज कुठल्या लाईक उदाहरण घेतलेलं आहे हैदराबाद पुणे. मग अशा प्रकारची आणखी कोणती आहे म्हणजे मिलियन सिटीच्याबद्दल पुण्याच्याबद्दलचं जे आर्ग्युमेंट आहे ते स्मार्ट सिटीवर कोणकोणत्या प्रकारचं आहे. म्हणजे तुम्ही स्मार्ट सिटीचे बोर्ड जरी बघितले तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना काय एक्सपेक्टेड आहे हैदराबादच्या ह्याच्या संदर्भात आलेले जे आहे. त्यामुळं सजेस्ट लास्टिंग रेमेडियल मेजर्स. तर बेसिक आपल्या अर्बन प्लॅनिंग नावाच्या गोष्टीमध्ये काय आहेत, अर्बन प्लॅन जो आहे जेन जेकबनं काय म्हणलं आहे, जेन जेकबचं रायटिंग समजा यानगेलनं काय लिहिलेलं आहे. रिजनलमध्ये आपले मयुरेश भडसावळेंसारखे अभ्यासक आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे, सुलक्षणा महाजन त्यावर काय लिहितात. त्यामुळं लोकलला वोकल करा जेव्हा लोक म्हणतात, PMनं डायरेक्ट म्हणलेलं आहे की लोकल तुमचं वोकल झालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेवढं लोकल सांगाल तेवढं ते मोठं होणार, तेवढं ते ओरिजिनल मानलं जाणार आणि त्याच्या दृष्टीनं रेमेडी सगळ्या तुमच्या सांगता येणं जे आहे लोकलच्या ह्याच्यामधलं जे आहे. कन्क्लुजनमध्ये काय बोलता येईल पहा, 2-4 प्रश्न जे आहेत त्याच्या वेळेच्या अभावी मी तपशिलामध्ये जात नाही. एक रिव्ह्यू घेतला आपण समजा की काय काय म्हटलं. आता सोलरचा क्वेश्चन आहे पहा, सोलरच्या ह्याच्यामध्ये 92ला विचारलेलं आहे पोटेन्शियल ऑफ सोलर एनर्जी. आता सोलरच्या ह्यात एनर्जी म्हणजे रिजन सगळीकडे आहे
रिजन मगाशी कल्चरल अल्टरनेटिव्हमध्ये रिजन होतं, पालांचं रिजनल अंडरस्टँडिंग आहे, 13चा पेपर बघितला, रिजन सगळीकडे आहे, रिजन ही कॅटेगरी, पण ते सिंग्युलर असा नुसतं रिजन नाही, त्याचं व्हेरीड असं अंडरस्टँडिंग आहे, ते यायला पाहिजे. काही वेळा रिजन हे कोर्शन आहे का, रिजन हे इमॅन्सिपेशन आहे का, रिजन नावाची गोष्ट आम्हाला आता इथं हवे आहे, रिजनल व्हेरिएशन्स जॉग्राफिकली उपयोगी पडतात का. गुजरातमध्ये समजा आपण म्हणलेलं आहे, कुठल्या प्रकारचे सोलरचे आपल्या याच्यामध्ये असणारे प्रयोग जे आहेत ते 2006ला विचारलेलं आहे. ब्रिंग आउट द प्रॉस्पेक्ट ऑफ द डेव्हलपमेंट आणि अल्टरनेटिव्ह सोर्सेस जे आहेत ते काय आलेलं आहे. मग ISA म्हणजे कुसुम योजना फॅक्च्युअली खूप जाता येईल, याला फार अर्थ नाही का म्हणलेलं आहे, हे तुम्ही आधी केलेलं असेल तर ते वर्क होईल. आपल्याला असं वाचल्यावर वाटतं की हा कितीतरी सोपाच असणारा असा पेपर आहे, तसं नाही आहे. ते तुम्हाला डिफरन्स देणं, प्रेझेंटेशनवर कंट्रोल असणं, म्हणजे मेथड ज्याला आपण म्हणतो ना तो. 17वा प्रश्न पण त्याच प्रकारचा आहे. बाकी फॉरेस्ट रिसोर्स, फॉरेस्ट रिपोर्ट कधी झालेले आहेत, फॉरेस्ट रिपोर्टवर एकदा नजर टाकली, त्याचा डेटा सगळा बघितलेला आपण असेल, ते स्टेटस ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट काय आहे. इज डायव्हर्सिटी अँड प्लुरॅलिझम डायरेक्टली परत आपला सिलेबस आहे. ग्लोबलायझेशन, पोस्ट ग्लोबल स्ट्रक्चरच्यामध्ये जे आहे, डायव्हर्सिटी अँड प्लुरॅलिझम इन इंडिया अंडर थ्रेट ड्यू टू ग्लोबलायझेशन, जागतिकरणामुळं ते थ्रेट झालेले आहे, कारण ते असेल तर त्याचं कारण काय आहे, त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते कसं आहे. कस्टम अँड हे 2-3 प्रश्न एवढे इंटरेस्टिंग आहेत पहा. कस्टम अँड ट्रॅडिशन सपरेस रिझन लिडिंग, तुम्ही म्हटलं की कोण म्हणतं, कुठला आहे, ऑब्स्क्युरंटिझम, म्हणजे रीतिरिवाज व परंपराद्वारा तर्क को दबाने से प्रगती विरोध उत्पन्न होता. तुम्ही म्हटलं की नाही, देर आर सर्टन पॅरलल्स, कारण आपण आता पोस्ट ट्रूथच्या जगात असो तर रिझनची मर्यादा काय हे सगळ्यांनी सांगितलं, होप आहे का, ॲस्थेटिक आहे का, म्हणजे त्याच्याविषयीचं थोडंसं समकालातलं वाचन तुमचं पाहिजे. एखादा आर्टिकल समजा हिंदूला आलेला आहे, मग ते तुम्ही पाहता, आपल्याला बऱ्याचदा वाटतं की ते संडे मॅगझिनमधलं काय वाचायचं, कशाला वाचायचं, पण आता असे प्रश्न आहेत पहा की जे आपल्याला हँडल करायला संपूर्णपणे जे आहे ते. जनरल लिहाल तुम्ही, GK टाईप बरेच जण आता ह्या प्रश्न आल्यावर तुम्ही विचारा, GK टाईप लिहिलेलं असेल, त्याला स्पेसिफिक ज्याला आपण म्हणतो त्याची एन्क्वायरी जी आणि त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते. किंवा आता हा शेवटचा प्रश्न जो आहे तो की हाऊ डिजिटल इनिशिएटिव्ज इन इंडिया कॉन्ट्रीब्युटेड टू फंक्शनिंग ऑफ द एज्युकेशन सिस्टीम. हा तर आपला सगळ्यांचा आत्ता जिता जागता एक्सपिरियन्सच आहे. इलॅबोरेट युअर आन्सर, विस्तृत कीजिए, योगदान काय, तुम्ही स्टार्टला काय टाकणार, तुम्ही म्हटलं की हे एक शाळेचा असा हा प्रयोग आहे. आता पॉप्युलर टाळायला पाहिजे, आपल्या इथं जे पारितोषिक मिळालेले शिक्षक आहे अशी गोष्टी, कारण सगळे लिहिणार. मग आणखी मायनर हेरंब कुलकर्णींनी काय त्याच्यावर म्हणलेलं आहे का, एज्युकेशन सिस्टीममध्ये एखादी अशी एक्सपेरिमेंट करणारी शाळा आहे, समजा कुठली फलटणमधली एखादी शाळा आहे मॅक्सिन बर्न्सने सुरू केलेली, मग त्याच्यात आहे का, इथं अशा प्रयोग करणाऱ्या ज्या शाळा असतात त्याच्यामधनं काय आलेलं आहे का, मग त्याचे एक्झरसाईज असतात ते देत असतात, होमवर्क, जॉग्राफीचा होमवर्क आहे, मग ते काय आहे, त्यांचा तो वाचनकट्टा असतो, मग त्या वाचनकट्ट्यामध्ये मग तुम्ही जेवढं स्पेसिफिक सांगा, वाचनकट्टा संध्याकाळी चालतो बऱ्याचदा, मग त्यातनं काय, मग ते स्टोरी टेलनंतर गोष्टी सांगणारे लोक यायला लागतात. म्हणजे डिजिटल इनिशिएटिव्हजनं काय प्रकारचा भारत घडवलेला आहे नवीन त्याच्याविषयीच, आणि एज्युकेशन सिस्टीम फंक्शन्स जे आहे ते कसे यायला लागलेले आहे. आपली उदाहरणं जेवढी व्हेरीड असतील, नॉर्थ ईस्टबद्दलचा सगळा आपला बायस तो सगळा सोडून द्यायला पाहिजे, आणि नॉर्थ ईस्ट वेगाने आपल्या उत्तरात येईल का, मग त्याच्यातलं त्रिपुरा असेल, समजा विशाळगड आहे, किंवा वर आपण आसाममध्ये गेलेलो असेल, मिझोराम असेल, मेघालय असेल, कुठल्याही प्रकारचं, त्याची डायव्हर्सिटी इन प्लुरॅलिझम कसं आपण इन्क्लूड करून घेऊ शकतो. टू कन्क्लूड काय म्हणता येईल पहा, वेळेचे मर्यादेच्या अभावी मी थांबतो, की बोलता येईल आपल्याला सारांशानं काय सांगता येईल की ही सगळी जी एक मेथड जी आहे ती मेथड आत्मसात करायला पाहिजे. जबरदस्त प्रिपेअर्ड असे लोक त्याला लागणार, स्वतःचं मटेरियल असणार. हे पेपरमध्ये काय काय समजतं पहा की मेथड तुमची चांगली पाहिजे, स्वतःच्या नोट्स असायला पाहिजे. दुसरा मुद्दा मेथड चांगली पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे स्वतःच्या नोट्स असायला पाहिजे. तिसरं जे आहे तुमचं मॅपवर जबरदस्त कंट्रोल असायला पाहिजे. चौथं जे आहे ते यातले कीवर्ड्स पटपट डिकोड करण्यासाठी क्वेश्चनचा जबरदस्त सराव पाहिजे डेली लिहित असताना जे आहे ते. 1-2 प्रश्न 3 प्रश्न रोज लिहिलेले जे आहेत ते, आणि महिन्यापूर्वीचे वगैरे असे लिहिता येतात का, रोजच्या रोज न लिहिता जुने प्रश्न लिहिले पण रोज 3 प्रश्न लिहिले आणि त्याचं काहीतरी ट्रेनिंग घेतलं. आणि मग पेपर वाचनातनं आपल्याला समजा वर्ल्ड लिवायचं आहे ते लिहून बघितलं, मिंटला एखादा आलेला आहे ते लिहिणं हे त्याच्यामध्ये काय प्रकारचं आलेलं आहे. आणि पेपर पूर्ण करणं, पेपर पूर्ण व्हायला पाहिजे ना. काय व्हेरिएशन जे आहे आपल्याला आपण म्हटलं की हां याच्यात 120+ जाईल असं वाटतं प्रायमरी, मग तो जात नाही. प्रत्यक्षात मार्क बघितले तर कमी आलेले दिसतात. जेवढा कॉमन वाटणारा पेपर आहे तो कमी होतो. याचं कारण काय, मग
जे आपण मार्केट ट्रायंगल ज्याचं म्हटलेलं आहे की तुमचा सोर्स काय म्हणजे स्टँडर्डायझेशन होतं, गेटॉयझेशन होतं, झिरोआयझेशन होतं. मग सगळ्यांनी सारखं लिहिण्यातनं त्याला अर्थ राहत नाही आणि मग ते संपायला लागतं का. आणि त्यामुळं GSचे काही ट्रॅप्स आहेत, त्या ट्रॅपच्या बाहेर कसं जायचं हा त्यातला खरा मुद्दा आहे. ते ट्रॅप सोडायला पाहिजे आणि ते ट्रॅप जर आपण सोडू शकलो आणि स्वतःची वाढ जी आहे तर ती हमरस्ता जे म्हणलेलं आहे तो नक्की होणार, स्वतःचा ट्रॅक जो आहे तो. कारण आपल्याला त्यांना त्याच प्रकारे बॉटम अप लिहिणारे लोकच हवेत आणि ते बॉटम अप तुम्ही काय लिहिणार त्याच्या अनुषंगाने ही चर्चा केलेली आहे. पहिल्या प्रश्नापासून 20व्या प्रश्नापर्यंत त्याचं एक स्पेक्ट्रम बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि तो इमिजिएटली यासाठीच करायला पाहिजे कारण तुमचे यावेळेला 4 महिने काढून घेतले आणि इमिजिएट तुम्ही काम करायला पाहिजे. असे काही नक्की विद्यार्थी येणार वेलकम की त्यांनी काही प्रश्न लिहून पाठवले आणि ते बघितले, त्यावर तपासून बघितले. पण ती स्पॉन्टेनिटी आहे, तो उत्साह इगर जो आहे तोच तो सिव्हिल सर्व्हिसमध्ये तुम्हाला वर्क करेल. मेथडच्या बाबतीत कोणकोणत्या गोष्टी तुमच्या हातात लागतात, तुमची काही ऑब्झर्वेशन असेल तर याच्यावर आपण एकदा संयुक्तिकरित्या सगळे पेपर एकदा होऊ द्या उद्याच्या आपल्या याच्यामध्ये. आणि इंडिव्हिज्युअल तर असं बोलत राहू, पण संयुक्तिकरित्या पण याच्यावर काही ना काहीतरी एक असं मोठ्या प्रकारची चर्चा जी आहे ती पण ॲट द अर्लिएस्ट आपण प्लॅन करूया. तुमच्या बाजूनं लिहिण्याची कौशल्य जे आहेत आणि तुमचं स्वतःचं प्रिपरेशन, कल्पकता, प्रेझेंटेशन या सगळ्याचं एक कॉम्बिनेशन म्हणजे मग तुम्हाला कॉल येणं असेल आणि तुमचं पोस्ट असेल, पोस्टपर्यंत जाणं जे आहे. 2009 जानेवारी 2021 GS1च्या निमित्तानं तुर्तास मार्गेच्या या आपल्या चर्चेच्यामध्ये इतकंच म्हणता येईल. अशीच चर्चा आपण दुसऱ्या पेपरची लवकरात लवकर घेऊया.